शांतता. संगीत. आपण सगळेच तर गुगल करतो, पण अनेकदा असं होतं की नाही की आपण काहीतरी शोधायला जातो आणि लाखो रिझल्ट्सच्या गर्दीत पार हरवून जातो. जे हवंय ते मिळतच नाही. पण विचार करा, जर काही सोप्या युक्त्या वापरून गुगल सर्चवर खरं प्रभुत्व मिळवता आलं तर? चला तर मग पाहूया की माहितीच्या या समुद्रातून आपल्याला हवा तो नेमका मोठी कसा शोधून काढायचा. तर मग तयार? चला आपल्या पहिल्या पॉवर मूव्सपासून सुरुवात करूया. या मूलभूत पण अत्यंत प्रभावी युक्त्या वापरल्या ना की अनावश्यक निकालांची गर्दी कमी होईल आणि आपण थेट मुद्द्यावर पोहोचू. कधीकधी असं होतं ना की गाण्याची एखादी ओळ आठवते पण पूर्ण गाणं नाही, किंवा एखादा फेमस कोट शोधायचं असतं, बरोबर? अशा वेळी ही अवतरण चिन्ह म्हणजे जादूच आहेत. याचा वापर केल्याने गुगलला हे बरोबर कळतं की आपल्याला हे शब्द फक्त आणि फक्त याच क्रमाने आणि एकत्रच हवे आहेत. आणि इथे बघा याचा परिणाम 3.5 कोटी रिझल्ट्स. पण खास गोष्ट काय आहे तर प्रत्येक रिझल्टमध्ये हॅलो वर्ल्ड हे दोन्ही शब्द अगदी एकत्र याच क्रमाने आले आहेत. विचार करा, जर हे चिन्ह वापरले नसते तर हॅलो एका पानावर आणि वर्ल्ड दुसऱ्याच कुठल्या तरी पानावर असेही रिझल्ट्स कले असते. ही आहे अचूकतेची ताकद. आता बघा, कधी असं झालंय का की आपण एखाद्या गोष्टीबद्दल शोधतोय आणि समोर भलतंच काहीतरी येत आहे? समजा जॅग्युआर कारबद्दल माहिती हवी आहे, पण समोर त्या नावाच्या प्राण्याचे फोटो येत आहेत. अशा वेळेस हे वजा चिन्ह खूप कामाला येतं. ते वापरून अनावश्यक शब्द वगळता येतात आणि शोध अधिक अचूक होतो. इथे बघा, समजा कुणाला लिनक्सच्या नवीन डिस्ट्रोजबद्दल माहिती हवी आहे, पण त्यांना उबुंटू नकोय कारण तेथे आधीच वापरतायत. मग काय, फक्त -उबुंटू असं जोडा आणि बस, उबुंटू सोडून बाकी सगळे पर्याय समोर. किती सोपं आहे आणि किती वेळ वाचतो, नाही का? बरं, आता आपण अजून एक लेवलवर जाऊया. पाहूया की वेबवरच्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी म्हणजे एखाद्या साईटवर अचूकपणे शोध कसा घ्यायचा. या युक्त्या खूप वेळ वाचवू शकतात. याला असं समजा की तुम्ही कोणत्याही वेबसाईटसाठी आपलं स्वतःचं एक छोटंसं सर्च इंजिन तयार करत आहात. समजा एखाद्या आवडत्या ब्लॉगवर किंवा न्यूज साईटवरचा एखादा जुना लेख शोधायचा आहे, तर ही युक्ती एकदम बेस्ट आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा आहे विश्वासार्हता. इथे आपण गुगलला एकदम स्पष्टपणे सांगतोय की हे बघ, मला विंडोज 7 बद्दल माहिती हवी आहे, पण फक्त आणि फक्त howtogeek.com या साईटवरचीच दाखव. म्हणजे आपल्याला जी माहिती मिळते ती खात्रीशीर आणि अचूक असते. ही ट्रिक तर विद्यार्थी आणि प्रोफेशनल्ससाठी खूपच कामाची आहे. जर फक्त PDF किंवा एखादं प्रेझेंटेशन म्हणजे PPT किंवा एक्सेल शीट शोधायची असेल तर फाईल टाईप ऑपरेटरने काम एकदम सोपं होतं. आणि हे बघा, प्रत्येक रिझल्टच्या पुढे PDF असं लिहिलेलं दिसतंय. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेबपेजवर क्लिक करून डॉक्युमेंट शोधावं लागत नाही, थेट फाईलच मिळते. विचार करा, अभ्यासासाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी हे किती उपयोगी ठरू शकतं. आता ही जी ट्रिक आहे ना, हे तर खूपच पॉवरफुल आहे. खास करून तेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाची जुनी म्हणजे ऐतिहासिक माहिती हवी असेल किंवा मग अगदी लेटेस्ट ताजी माहिती हवी असेल. याने आपण गुगलला एक विशिष्ट टाइम फ्रेम म्हणजे कालमर्यादा ठरवून देऊ शकतो. हे बघा, समजा आपल्याला फक्त 2008 ते 2010 या काळात उबुंटूबद्दल काय बोललं गेलं हे जाणून घ्यायचंय, तर इथे फक्त त्याच काळातले निकाल दिसत आहेत. याच्या आधीची किंवा नंतरची सगळी अनावश्यक माहिती आपोआप बाजूला झाली. म्हणजे हे अक्षरशः टाईम मशीन वापरून वेळेत मागे जाण्यासारखंच आहे. बरं, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर आपला शोध मर्यादित कसा करायचा, म्हणजे आपल्याला नको असलेल्या गोष्टी कशा बाजूला करायच्या. आता आपण आपला दृष्टिकोन थोडा बदलूया. आता पाहूया की आपला शोध अधिक व्यापक, अधिक सर्जनशील कसा करायचा, जेणेकरून आपल्याला काहीतरी नवीन सापडू शकेल. तर ॲडव्हान्स सर्च मागे 2 मुख्य विचार आहेत. एक, अनावश्यक गोष्टींना वगळणे, जे आपण वजा चिन्हाने करतो, आणि दुसरं, अधिक शक्यतांना आपल्या शोधात सामावून घेणे, ज्यासाठी OR वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक तुमचा शोध छोटा आणि अचूक करतो, तर दुसरा मोठा आणि व्यापक करतो. ही युक्ती तेव्हा भारी काम करते जेव्हा आपल्या शोधासाठी एकापेक्षा जास्त योग्य शब्द असू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, OR हे नेहमी कॅपिटल अक्षरांमध्येच लिहायचं असतं, नाहीतर ते काम करणार नाही. हे बघा, हे वजा चिन्हाच्या अगदी उलट आहे. इथे आपण गुगलला सांगतोय की आम्हाला उबंटू किंवा लिनक्स यापैकी कशाबद्दलही माहिती दाखवली तरी चालेल. यामुळे आपल्याला जास्त व्यापक आणि जास्त माहिती मिळते. आता काहीतरी खरंच इंटरेस्टिंग पाहूया. ही जी युक्ती आहे ना, ही आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन नवीन शब्द आणि संकल्पना शोधायला मदत करते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी हे एक गुप्त शस्त्रासारखं आहे. हे बघा, किती गंमतशीर आहे. आपण फक्त गीक असं शोधलं आणि गुगलने आपल्याला त्याचे संबंधित शब्द म्हणून लायनक्स, ग्रीक आणि नर्ड हे निकाल दाखवले.
कधीकधी या ऑपरेटरमुळे आपल्याला असे अनपेक्षित पण खूप उपयोगी संबंध सापडतात. आणि आता वेळ झाली आहे एका झटपट बोनस राऊंडची. ह्यात आपण गुगलची काही छुपी पण भारी टूल्स पाहणार आहोत जी फक्त वेब सर्चच्या पलीकडे जाऊन काम करतात. आता वेगळं कॅल्क्युलेटर ॲप उघडायची काही गरज नाहीये. कोणतंही गणित, साधा असो वा अवघड, थेट गुगल सर्च बारमध्ये टाईप करा आणि तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. अगदी तसंच. कोणत्या युनिटचं रूपांतरण करायचं असेल तर तेही इथेच होतं. समजा मैलचं किलोमीटर करायचंय किंवा इंचाचं सेंटीमीटर, काहीही सगळं एका सेकंदात होतं. किती सोपं आहे ना? आणि या बोनस राऊंडमधली शेवटची पण तितकीच उपयोगी युक्ती. कोणत्याही इंग्रजी शब्दाचा अर्थ हवा असेल तर त्या शब्दाच्या आधी फक्त डिफाईन असं लिहा. तुम्हाला लगेच शब्दकोशातली त्याची व्याख्या मिळेल. तर आता गुगल सर्चच्या या सगळ्या पॉवरफुल युक्त्या आपल्या माहितीच्या झाल्या आहेत. या ज्ञानाच्या चाव्या हातात आल्यावर माहितीच्या या अथांग सागरातून कोणती नवीन रहस्य आणि कोणतं ज्ञान शोधून काढता येईल याचा विचार नक्की करा.